तर ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आणि मनसैनिक आणि शिवसैनिकांनी जल्लोष केलाय। नाशिकमधल्या कार्यकर्त्यांनी तर गॉगलवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं नाव लिहून आनंद साजरा केला। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली आणि नाशिकमध्ये जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण आहे। सर्व मनसे आणि शिवसेना ठाकरेंची शिवसेना याचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र जमायला सुरुवात झाली। आपण बघतोय उद्धव ठाकरे हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे बरोबर महाराष्ट्र अशा स्वरूपाचं होर्डिंग घेऊन कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत आणि काही महिला पदाधिकारी आहेत, काही पुरुष पदाधिकारी आहेत आणि ते आपल्या भावना आपलं प्रेम हे कुठल्या ना कुठल्या कृतीमधनं व्यक्त करतात। हे दोन असेच दोन्ही ठाकरेंचे समर्थक आहेत, सैनिक आहेत। ह्या ताई आहेत, यांच्या एका गॉगलवर राज ठाकरे नाव आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब नाव आहे। हेही देखील असेच आहेत। यांनी तर चक्क प्रतिमाच लावलेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची। ताई, हे गॉगल अनोखीच शक्कल लावली तुम्ही? हे पूर्ण महाराष्ट्राला दिसण्यासाठी की महाराष्ट्राचं साहेबांवर किती प्रेम आहे, साहेबांचं महाराष्ट्रावर किती प्रेम आहे। आज 20 वर्षानंतर तो क्षण आलेला आहे आणि त्याच्यात आम्हाला खूप आनंद होतोय। बाळासाहेबांचं 15-20 वर्षापूर्वी एक स्वप्न होतं का प्रत्येक महानगरपालिकेवरती राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊन जो झेंडा फडकवायचा लागेल, ती आज वेळ आली। त्याकरता तुम्ही फक्त डोळ्यात बघताय, हृदयात पण बघा, हृदयात पण आता आमच्या दोघं बघा, अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रालाही सांगतात आणि महाराष्ट्र पूर्ण साहेब दोघी राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहणार याची आम्हाला गॅरंटी। आता प्रत्येक मराठी माणसाला एक आशा आहे। नाशिक महापालिकेचं चित्र काय असेल निवडणुकीनंतर? नाशिक महानगरपालिकेचं चित्र म्हणजे काय, शिवसेना आणि मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब मनसे यांचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आता निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल यांची भावना नेमकी काय होती आणि वस्तुस्थिती काय आहे। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।